एकीकडे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलेला असताना दुसरीकडे शिवसेना ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार भास्कर जाधवांच्या व्हायरल होत असलेल्या एका ऑडिओ क्लिपमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। एका कार्यक्रमामध्ये भास्कर जाधवांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत भाष्य करताना आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेस झाली असं विधान केलं। हे बोलताना वेदना होतात अशी खंत भास्कर जाधवांनी व्यक्त केली। त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत आणि विनायक राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया। ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न केला ते आजही बहुसंख्य लोक आमच्या पिढीतले ते तळमळतायत, ते तडफडतायत, ते बिचारे हातपाय आपटतायत। कोण ऐकतो त्यांचं? कोणी ऐकत नाही। आणि पदांचं म्हणजे शाखा प्रमुख वगैरे ह्या पदांचा कालावधी मला वाटतं जर निश्चित केला तर तेवढ्या कालावधीमध्ये ते काम करण्याकरता स्पर्धा करतील। त्यापेक्षा आता आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली, जवळजवळ काँग्रेस झाली। वेदना होतात हे बोलताना। भास्कर जाधव काय बोलले ते तुमच्याकडनं मला समजतंय, त्यांच्याशी मी चर्चा करेन। आमचे सहकारी आहेत, ते अनेक वर्ष ते राजकारणात आहेत, शिवसेनेमध्ये आहेत, त्यांचा राजकारणाचा अनुभव दांडगा आहे। आम्ही नक्की त्यांच्याशी चर्चा करू, पण पक्ष संघर्षाच्या आणि कठीण काळातून जात असताना आमच्यासारख्या नेत्यांची जबाबदारी आहे की अत्यंत जबाबदारीने आणि संयमाने काम केलं पाहिजे। चिपळूणच्या कार्यकारिणीची काल बैठक होती। भास्कर जाधव मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते आणि पक्षाच्या हितासाठी त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत। त्यामुळे फार मोठं त्याचं काय भांडवल करण्याची आवश्यकता आहे की शिवसेनेची काँग्रेस झाली आहे। त्यांचा मूळ मुद्दा जो होता की आता भविष्यामध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा कालावधी निश्चित करून देण्याची आवश्यकता आहे आणि सूचना योग्यच आहे। आता प्रत्येक पक्षामध्ये निवडणुकीच्या वेळेला काही बेईमान आणि गद्दार लोक निघतातच ना, प्रत्येक पक्षामध्ये। तसे आपल्यामध्ये पण होते, इतरांनी टाकलेला तुकडा चाटायचा आणि स्वतःच्या पक्षाशी बेईमानी करणारी अवलाद हे प्रत्येक पक्षामध्ये होती। त्यामुळे योग्य वेळेला त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम पक्षप्रमुखांच्या आदेशाने आम्ही करत असतो। दरम्यान या वादानंतर भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण देताना काय म्हटले आपण तेही पाहूया। जिथे मी असं बोललोय की आपल्या पक्षाची काँग्रेस झाले, इथंच ती क्लिप कट केली गेलेली आहे। इथंच ती क्लिप म्हणजे माझं भाष्य स्टॉप केलं गेलंय। त्याच्या पुढचा आणि मागचा रेफरन्स वाचा ना, ऐका ना। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंपासून काम केलेल्या शिवसैनिकांचं म्हणणं काय आहे, माझं म्हणणं काय आहे, हे मी स्पष्टपणे मांडले। मी फक्त पक्षाची काँग्रेस झाले इथं बोललोय आणि माझं पुढचं भाष्य का नाही दाखवलं जात, ते दाखवलं पाहिजे। परंतु त्याच्याही मला फार काय मोठं महत्त्व वाटत नाही किंवा विशेष काय वाटत नाही। त्याच्याही खाजगी बैठकीची क्लिप तुमच्यापर्यंत आली कशी, त्यामुळं मी म्हणत होतो ते खरं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।